पैठण तालुक्यातील श्री क्षेत्र मुंगी येथे सुदर्शन महायज्ञ आणि भक्त प्रल्हाद चरित्र कथाचं भव्य दिव्य आयोजन 14 जुलै ते 16 जुलै दरम्यान करण्यात आलं। श्री क्षेत्र मुंगी पैठण येथे सुदर्शन महायज्ञ आणि भक्त प्रल्हाद चरित्र कथाचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलंय। भगवान श्री निंबाकाचार्य यांच्या पावन जन्मस्थळी अखिल भारतीय जगद्गुरू श्री निंबाकाचार्य पीठाधीश्वर श्री श्रीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सानिध्यात ही कथा घेण्यात येणार आहे। तर ओजस्वी वक्तृत्वाचे धनी श्री निंबाकाचार्य पीठाचे युवाचार्य श्री श्यामशरण देवजी महाराज यांच्या तेजस्वी आणि मधुर वाणीतून या कथेचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाचं आयोजन 14 जुलै ते 16 जुलै दरम्यान करण्यात आलं असून कथा समाप्तीनंतर प्रवचन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहनही करण्यात आलं आहे। पैठण पासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुंगी या गावी श्री क्षेत्र भगवान निंबाकाचार्य प्राकट्यधाम या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमामध्ये सूर्यदेव यज्ञ तसेच भक्त प्रल्हाद चरित्र कथा या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। तर आपण काही भाविकांकडून जाणून घेऊया की या कार्यक्रमात कशा पद्धतीने होणार आहे। मुंगी ग्राउंड जो है वो केवल मात्र एक ग्राउंड नहीं अपितु संपूर्ण सनातन धर्म के लिए एक गौरव का स्थान है, क्योंकि इस सनातन धर्म के अति प्राचीन जगत गुरु सुदर्शन चक्र के अवतार भगवान निंबाकाचार्य का यह जन्म स्थान है। और इस स्थान से इस सनातन धर्म को जो पोषण मिला है ये जग विश्रुत है। सभी निंबार्क संप्रदाय अनुयायी ही नहीं अपितु सभी सनातन धर्मावलंबी जब यहाँ से कुछ संदेश प्राप्त करेंगे तो ये उनके लिए परम श्रेयस्कर होगा। और निंबार्क भगवान की इस जन्म स्थली में जो ये सुंदर आयोजन हो रहा है, मुख्यतः सुदर्शन महायज्ञ का आयोजन इस निमित्त से है कि इस क्षेत्र में संपूर्ण क्षेत्र में वृष्टि हो, जल की पूर्णता हो, इंद्रदेव प्रसन्न हो, क्योंकि हमारे शास्त्रों में यही वचन हमें प्राप्त होते हैं कि यज्ञो वही विष्णु यज्ञात भवति पर्जन्यात अन्न संभव। जब तक हमें वर्षा प्राप्त नहीं होगी तब तक हम कृषक वर्ग को अन्न कैसे प्राप्त होगा, और अन्न के बिना इस संसार सागर में जीवन यापन करना कितना दुर्लभ है, हम सभी इस बात से विदित हैं। तो सुदर्शन महायज्ञ का करने का यही प्रयोजन कि यहाँ पर वृष्टि हो और इस क्षेत्र में सदैव शांति व्याप्त रहे और भगवान की कृपा दृष्टि इस क्षेत्र पर बनी रहे। और जहाँ तक प्रल्हाद चरित्र का प्रश्न है तो ये अधिक मास का जो समय है इसका निर्माण क्यों हुआ, क्या उद्देश्य है, ये उस प्रल्हाद चरित्र के माध्यम से संपूर्ण। आज या आमच्या मुंगी गावामध्ये श्री जगद्गुरू भगवान निंबाकाचार्य पीठाधीश्वर श्री श्रीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व श्री श्री युवराज महाराज यांच्या सहकार्याने मुंगी गावामध्ये भव्य असा कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमामध्ये जे काही आचार्य आहेत श्री युवराज महाराज यांनी जो पुढाकार घेऊन जे काही मुंगी गावामध्ये कार्यक्रम आयोजन केले आहे, या आयोजनाला जवळपास हजारोच्या संख्येने पब्लिक उपस्थित आहे व या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम सुदर्शन यज्ञ होणार आहे। सुदर्शन यज्ञानंतर दररोज 3 तास म्हणजे भक्त प्रल्हाद चारित्र कथा श्री युवराज महाराजांच्या कमलमुखातून आपण सर्वजण घेणार आहोत। या कार्यक्रमासाठी गावातील सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले, तसेच भाविक भक्तांनी इतकी गर्दी केलेली आहे। तसेच आमच्या संपूर्ण ग्रामस्थामार्फत जे काही आसपास परिसरातील भाविक भक्त असतील त्यांना निमंत्रण आहे व त्यांनी हेच निमंत्रण समजून कार्यक्रमाला उपस्थित राहावे। असा हा कार्यक्रम अखिल भारतीय निंबाकाचार्य पीठ आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये म्हणजे 4 संप्रदाय आपल्या भारतात, म्हणजे निंबाकाचार्य, शंकराचार्य, माधवाचार्य, त्याच्यापैकी एक आचार्यपीठ भारतातलं हे महाराष्ट्राच्या परंपरेत मुंगी असताना जन्मात आणि 5,000 वर्षानंतर यांचं जन्मस्थान जगद्गुरू श्रीजी महाराज यांनी शिवर लावून या मंदिराची प्राण प्रतिष्ठा त्यांनी मंदिर उभारलं गेलेलं। अत्यंत सुंदर गोदावरीच्या कडेला त्यांनी मंदिर स्थापना केली गेली आणि महाराष्ट्राच्या सानिध्यामध्ये सर्व गावकरी आसपास आमच्या तालुक्यातले शेवगाव पाथरी तालुक्यातले अनेक संसद खासदार आमदार यांनी आता भेट देऊन गेले, त्यांनी आश्वासन दिलं गेलं। कार्यक्रम इतका आनंदोत्सव आहे
की याच्या अगोदर आमचं प्रतिष्ठा ज्यावेळेस झाली 10 वर्षापूर्वी त्यावेळेसही असाच कार्यक्रम झाला होता. त्याच्यापेक्षा ह्या गावकऱ्यांनी आमच्या इतका जोरदार कार्यक्रम चालवला आहे युवराज महाराजाच्या वतीने. आणि युवराज महाराजाच्या वाणीतून भक्त प्रल्हाद यांची कथा सांगण्यात येणार आहे 3 ते 6 दररोज उद्यापासून. आणि आज यज्ञाची सुरुवात केलेली आहे. आणि मुंगी गाव इतकं आनंदात आहे आज की दीपावळीला जसं आपण सण साजरा करतो तसं गावामध्ये सडा रांगोळी वगैरे सगळे शोभा फेरी काढलेली आहे. आणि त्या शोभा फेरीमधून माध्यमातून कलश यात्रा खूप अशी सुंदर निघाली होती सकाळी 8